नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका रंगोली आर्ट गॅलरीमध्ये परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. हा व्हिडिओ असा आहे की आपण कोणत्याही सणाला, कोणत्याही प्रोग्राममध्ये कुठेही ही रांगोळी आपण काढू शकतो अशी रांगोळी आहेत. याच्यामध्ये फ्लॉवर पण काढलेले आहेत आणि स्वस्तिक पण काढलेले आहे. तेव्हा आपण ही कुठे पण काढू शकतो अशी सिंपल ब्युटिफुल रांगोळी मी आज तुमच्यासमोर काढून दाखवते आहे. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी चाळणीचा जो भाग असतो गोल तो मी ठेवून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये रेड कलर टाकला आहे. त्यानंतर मी काही बांगड्या बरोबर सर्कलमध्ये त्या गोललाच अशा भोवताल ठेवल्या आहेत आणि त्या बांगड्यांच्या मध्ये मी व्हाईट कलर पावडरमध्ये काही डॉट्स टाकून घेतलेले आहेत. असे 8-9 असे डॉट्स टाकून घेतलेले आहेत आणि त्या सगळ्या डॉट्सला मी बोटाच्या साहाय्याने प्रेस करून घेतलेला आहे, जेणेकरून त्याला पाकळीचा आकार तयार होईल असं मी करून घेतलेलं आहे. आता खूपच सुंदर असं एक ते फूल दिसते आहेत व्हाईट कलरचं बघा. आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये थोडासा रेडिश पिंक कलर टाकला आहे. पूर्ण फ्लॉवरला रेडिश पिंक कलर टाकलेला आहे. पहा किती सुंदर दिसते आहेत. त्यानंतर मी पिनाच्या साहाय्याने त्या फ्लॉवरला डिझाईन दिली आहेत. सगळ्या फ्लॉवरला तशी डिझाईन करून घेतलेली आहेत. आता ते फ्लॉवर थोडे वेगळे वाटते आहेत. पहिले जे होते ते थोडे वेगळे वाटत होते, आता ते थोडे वेगळे वाटते आहेत. आणि मध्ये तो जो आपण रेड कलर पिंक कलरचा शेड टाकला आहे तो थोडासा फेंट दिसतो आहे. सगळ्या याला मी तसं करून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी थोडं एकदम शेड असं ऑरेंज कलरचं दिलेलं आहे, म्हणजे सगळ्या फ्लॉवरला ऑरेंज कलरचा शेड दिलेला आहे. त्याच्यामध्ये व्हाईट कलरच्या फ्लॉवरमध्ये पिंक रेड कलरचा आणि ऑरेंज कलरचा शेड दिसतो आहे. ते फ्लॉवर खूप सुंदर दिसते आहे. आता त्यानंतर मी व्हाईट कलरचं स्वस्तिक तयार करून घेतलेलं आहे मैत्रिणींनो, आणि त्या स्वस्तिकला मध्ये रेष दिली आहेत, जेणेकरून ते खूप सुंदर असं त्याला डिझाईन तयार झाली आहे. खूप छान दिसते आहे. आता मी ग्रीन कलर घेतला आहे. ग्रीन कलरचे मी आता इथे पानं तयार करून घेते आहेत. पहिल्यांदा मी सुरुवातीला सगळ्या 2 फ्लॉवरच्या एकमध्ये असा ग्रीन कलरचा डॉट टाकलेला आहे, डार्क ग्रीन कलरमध्ये. त्यानंतर डार्क ग्रीन कलरनंतर पॅरोट ग्रीन त्याच्यावर थोडासा टाकला आहे. प्रत्येक डॉटला तसंच केलेलं आहे, म्हणजे 2 कलरचे आपल्याला ते पानं दिसतील, ग्रीन आणि पॅरोट कलरचे. आता मी त्याला चम्मचच्या साहाय्याने प्रेस करून घेतला आहे, जेणेकरून त्याला पानाचा थोडासा आकार दिसतील असं मी त्याला प्रेस करून घेतलेलं आहे सगळ्याला. आणि मग पेनाच्या साहाय्याने मी परत त्याला मधून पानाचा आकार दिला आहे. बघा, मधून प्रत्येकाला पानाचा आकार दिलेला आहे आणि काटा चम्मचच्या मागच्या साहाय्याने मी त्याला एक छान अशा छोट्या मध्ये रेषा करून घेतलेल्या आहेत. एकदम ते पान असं उठवून दिसते आहे. सगळ्या याला मी तसं करून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. बघा, मी याच्यामध्ये किती टूल्सचा उपयोग केलेला आहे. काटा चम्मच, चाळणी जी गाळणी असते ती, परत पेनीच्या साहाय्याने मी ते सगळं केलेलं आहे. परत डॉट टाकायला जे मी टूल वापरलं ते, फेविकॉलची जी बॉटल होती ती, हे सगळं मी याच्यामध्ये यूज केलेलं आहे. बांगड्या पण केलेल्या आहेत. असे मी वेगवेगळ्या टूल्सचा वापर करून रांगोळी तयार करत असते. आता बघा, सगळे पानं पण आपले रेडी झालेले आहेत. आता जे आपण फ्लॉवर बनवले होते त्याच्यामध्ये ना मी थोडं ऑरेंज कलरचे डॉट दिले आहेत आणि सगळ्या फ्लॉवरला तसेच केलेले आहेत. आणि ते गोल चम्मचच्या साहाय्याने ते डॉट्स पूर्ण प्रेस करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मी ब्लॅक कलर टाकला आहे. ब्लॅक कलरचे डॉट प्रत्येक फ्लॉवरला दिसत आहे. आता ते फ्लॉवर खूप सुंदर दिसून राहिलं. आणि दोन्ही फ्लॉवरच्या मध्ये आतमधल्या भागामध्ये मी पिंक कलरचे डॉट टाकले आहेत आणि त्यासुद्धा डॉटला मी सगळ्या डॉटला प्रेस करून घेतलेला आहे चम्मचच्या साहाय्याने. बघा,
पूर्ण डॉटला आपण आता प्रेस करून घेतलेला आहे आणि त्या डॉट्सच्या मध्ये सुद्धा मी ब्लॅक कलरचे छोटे छोटे असे डॉट्स टाकले आहेत. आता खूपच सुंदर दिसत आहेत ते पण डॉट्स बघा. आता त्यानंतर आपल्याला ऑरेंज कलरचे डॉट्स दिलेले आहेत. मी पानाच्या ज्या खाली थोडी जागा आहेत रिकामी जागा तिथे मी ऑरेंज कलरचे डॉट दिलेले आहे पूर्ण पानाच्या साईडला बाजूला आणि त्याला सुद्धा मी प्रेस करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये पण ऑरेंज कलरचे ब्लॅक कलरचेच डॉट्स टाकलेले आहेत. बघा आता ही माझी रांगोळी रेडी झालेली आहे. तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली आणि मी नवीन नवीन वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असते तर प्लीज कशी वाटली ती मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.